मनमाडला हायवेवरील अतिक्रमणावर प्रशासनाने चालविला जेसीबी। अतिक्रमण हटविल्याने इंदूर पुणे महामार्गाने घेतला मोकळा श्वास। 2 दिवसात 600 अतिक्रमणे हटविणार। मनमाडमध्ये अतिक्रमणाविरोधात प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली। मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर पुणे महामार्गासह शहरातील रहदारी व अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या अतिक्रमणावर प्रशासनाच्या वतीने जेसीबी पंजा मारण्यास सुरुवात करण्यात आली असून काही अतिक्रमण धारकांनी स्वयंस्फूर्तीने आपली अतिक्रमणे हटविली, तर अनेक अतिक्रमणावर पालिकेने जेसीबी चालविला। 2 दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे। 600 अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात येणार आहेत। अतिक्रमण हटविण्यात आल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला। अतिक्रमण हटाव मोहिमेचे स्वागत होत आहे। पालिकेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पालिकेचे 100पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी, 2 जेसीबी, फायर फायटर व इतर वाहनांचा ताफा या मोहिमेत सहभागी झाले होते। तर उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन, पोलीस निरीक्षक विजय करे यांच्यासह पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मनमाड नगर परिषद हद्दीमध्ये येवला मालेगाव रस्त्यावरती, तसेच चांदवड ते नांदगाव रस्त्यावरती, तसेच गावामध्ये बहुतांश खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे। त्याच्यामुळे वारंवार महामार्गाचा अपघात घडत आहे। त्याच्यामुळे माननीय पोलीस निरीक्षक मनमाड शहर पोलीस स्टेशन यांनी नगर परिषदेला 3 वेळा आतापर्यंत सदरचा अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस दिलेली आहे, पत्र दिलेलं आहे। तसेच नॅशनल हायवेने देखील सदरचं अतिक्रमण जे त्यांच्या हद्दीमध्ये झाल्यामुळं ते वारंवार यंत्रणांमार्फत सदरचं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे असं मागणी करत होते। त्या दृष्टिकोनातून तसेच मनमाड नगर परिषदेच्या कौन्सिलने अर्थात सर्वसाधारण सभेने देखील निर्णय घेतला की सदरचं अतिक्रमण लवकर काढणं गरजेचं आहे, कारण वारंवार अपघात घडत आहे। 2 बालकांचा मृत्यू झाला मध्यंतरी, त्याच्यानंतर एक स्विमिंग टँकमध्ये एक जण बुडून मृत पावल्यामुळे त्याला वेळेवरती 1 तासाकरता ट्रॅफिक जाम असल्यामुळे त्याला रुग्णसेवा मिळू नाही शकली। त्याच्यामुळे या अतिक्रमणामुळे शहराला त्रास होत आहे। हा त्रास कमी करण्यासाठी नॅशनल हायवे, मनमाड शहर पोलीस स्टेशन, PWD आणि मनमाड नगर परिषद असं सर्वांच्या वतीने सध्याची अतिक्रमण मोहीम राबवण्यात येत आहे। सदरच्या अतिक्रमण मोहिमेमध्ये मनमाड नगर परिषदेचे जवळपास अधिकारी कर्मचाऱ्यांसह 100 कर्मचारी यामध्ये सहभागी झाले असून जवळपास 100 कर्मचारी माननीय SP साहेब यांनी देखील नगर परिषदेला नॅशनल हायवेला अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेसाठी दिलेले आहे। किमान 2 दिवस ही अतिक्रमण मोहीम अजून इथून पुढे चालणे अपेक्षित आहे आणि यामध्ये साधारण 650 अतिक्रमण किमान निष्कासित होतील असे नगर परिषदेचं नियोजन आहे आणि नॅशनल हायवेचं देखील त्याचं नियोजन आहे। आमच्याकडून जे काय आम्हाला त्यांनी 5 अधिकारी आणि 100 कर्मचारी इतका मोठ्या प्रमाणात बंदोबस्त मागण्यात आलेला होता। याचा निर्धारण अहवाल पाठवण्यात आला। त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून आमच्या सब डिव्हिजनमध्ये आम्हाला साधारणतः 3 अधिकारी आणि सलग 58 महिला पोलीस अंमलदार बंदोबस्त करता मिळाले आणि 2 RCB पथकाचे पण आदेश आहे। त्याप्रमाणे इथे साधारणतः 80 पथक 100च्या वर बंदोबस्त आहे, तो तैनात करण्यात आलेला आहे। अद्याप तो कारवाई शांततेत सुरू आहे। कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी घडलेला नाही। त्याच्यामध्ये नेहमीच होणारे जे पुणे इंदूर रस्त्यावरती हमरस्त्यावरती नेहमीच होणारे जे वाहतुकीची कोंडी होती, त्याकरिता मी PWD असेल किंवा नगरपंचायतला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आलेला होता। त्यावरून त्यांच्याकडून मनमाड नगरपंचायत
त्यानंतर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची संयुक्त मोहीम आहे. त्याकरता त्यांनी मागणी केलेल्याप्रमाणे एकंदरीत साधारणतः 5 अधिकारी, 58 पोलीस कर्मचारी, त्यात महिला कर्मचारी आणि 2 RCBचे पथक असा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. आम्ही स्वतः आहेत, SDO साहेब पण आहेत आणि कारवाई सुरू आहे शांततेत. तर काय आव्हान करणार नाही बघा, असं आहे की फक्त पोलीस यंत्रणेला कोसून उपयोग नाहीये. जर या ठिकाणी 15 मीटर एका बाजूला असं, दुसऱ्या बाजूला 15 असं 30 मीटरचा रोड असताना फक्त जर एकच लेन चालत असेल आणि त्याच्यामध्ये बरेचसे पंक्चर पॉईंट असतील, दर 100 फुटावर जर गल्ली रस्ते मिळणार असतील, गावातले शहरातले रस्ते येणार असतील, तर या ठिकाणी ट्रॅफिक हे होणारच आहे. परंतु जर समजा या ठिकाणी कमीत कमी 2 लेन दोन्ही बाजूला चालल्या तर या ठिकाणी वाहतुकीच्या समस्या निर्माण होण्याचे काही कारणच नाही. आणि ते हीच गोष्ट होत होती आणि आपण आता बघितलं की जिथं जिथं अतिक्रमण काढलेलं आहे त्या ठिकाणचा रस्ता किती मोठा दिसतोय आपणच पहा. त्यामुळं फक्त सरकारी यंत्रणांना जबाबदार धरायचं आणि आपण मात्र त्या गोष्टीचं समर्थन करायची बाब योग्य नाही. तर जे 3 विभागांच्या वतीनं जे काय बंदोबस्त आम्हाला मागणी करण्यात आले होते, माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयास पत्रव्यवहार करून माननीय पोलीस अधीक्षक यांच्या परवानगीने जो बाहेरचा बंदोबस्त प्राप्त झालेला आहे तो पोलीस स्टेशनचा बंदोबस्त असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आमचं काम आहे अतिक्रमण विरोधी पथक जे आहे कारवाई त्यांना संरक्षण देणं आणि आतापर्यंत सर्व कारवाई शांततेत सुरू आहे.